या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया आणि प्रीतम अजूनही चाळीमध्येच असतात. प्रीतम फोनवर बोलत असतो तेवढ्यात तेथे काही बायका येतात. त्या बायका प्रीतमच्या पाया पडू लागतात. प्रीतम म्हणत असतो, ताई काय करताय हे? एक बाई म्हणते, दादा आज तुम्ही श्रीकृष्णासारखेच धावून आलात या चाळीतल्या बायकांच्या मदतीसाठी. त्या सावत्याला आज तुम्ही बरोबर धडा शिकवलात. आजपर्यंत ना कुणीही अडवू शकलं नव्हतं त्याला. सर्व माणसं त्याच्या धाकात होती आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तो आम्हा बायकांना खूप त्रास द्यायचा. त्यामुळेच आमचं घरातून बाहेर निघणं सुद्धा खूप मुश्किल झालं होतं. तुम्ही त्याला चांगलीच अद्दल घडवलीत बघा. तुमचे मानू ना तेवढे आभार कमीच आहेत. यावर प्रीतम म्हणतो, बरोबर आहे, मी आज त्याला अद्दल घडवली, पण तुम्ही का त्याची अरेरावी सहन करत होता एवढे दिवस? पोलिसामध्ये कंप्लेंट करायची ना? यावर ती बाई म्हणते, अहो पोलीस कंप्लेंट केली तरी त्याचा काही फायदा नाही, कारण पोलीस सुद्धा त्याचंच ऐकतात. याचमुळे 2 दिवस झाले मी कामावर सुद्धा जाऊ शकले नाही. प्रीतम म्हणतो, कुठे काम करता तुम्ही? काय काम करता? ती बाई म्हणते, आम्ही मसाल्याचं काम करतो. त्यानंतर ती बाई म्हणते, अहो दादा, हिचा नवरा किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला होता. तोपर्यंत ही खूप सुखात होती. हिला काहीही कमी नव्हतं, परंतु कोरोनामध्ये हिचा नवरा सुद्धा गेला. तेव्हापासून ना हिचे हाल सुरू झालेत बघा. यावर प्रीतम म्हणतो, पण किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजने तुम्हाला त्याचा मोबदला सुद्धा दिला असेल ना? यावर ती बाई म्हणते, किर्लोस्कर खूप चांगले आहेत माहिती आहे. त्यांनी कंपनीतल्या प्रत्येकाच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेतली. जी कंपनीतली लोक दगावली होती त्यांच्या उदरनिर्वाहाची त्यांनी हमी सुद्धा घेतली होती. पण हा सावत्या तिथे युनियन लीडर होता. त्याने कंपनीच्या मालकाकडून पैसे घेतले. त्याने आम्हाला 5-5 हजार दिले आणि आमच्या तोंडाला पाणी पुसलं त्याने. सगळा पैसा त्यानेच गडप केला बघा. यावर प्रीतम म्हणतो, हे बघा, तुमचं जे काही नुकसान झालंय याची भरपाई तर मी करू शकत नाही, पण मी तुम्हाला एक गृह उद्योग टाकून देऊ शकतो. तुम्हाला चालेल का? यावर ती बाई म्हणते, हो दादा, आम्ही मसाल्यांची कामं खूप चांगली करतो. जर मसाल्याचं काही काम असेल तर सांगा आम्हाला. यावर प्रीतम म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो 2 दिवसात तुमचा गृह उद्योग चालू होईल. त्यानंतर ती बाई म्हणते, दादा, तुम्ही आदित्यचेच पाहुणे नाही, तुम्ही आमचे सुद्धा पाहुणे आहात. आम्ही ही तुम्हाला छोटीशी भेटवस्तू आणली आहे. प्रीतम म्हणत असतो, अहो काय गरज होती याची? त्यानंतर त्या बायका प्रीतमला काहीतरी भेटवस्तू देतात. प्रीतम त्यांना थँक्यू असं म्हणतो. त्यानंतर त्या बायका येतो आम्ही असं म्हणून तेथून निघून जातात. त्यानंतर प्रीतम बाहेर फोनवर बोलत असतो. एवढ्यातच प्रिया येते. प्रिया म्हणते, प्रीतम बघा ना ओ पारू कशी करते. प्रीतम फोन ठेवतो आणि प्रियाला विचारतो, काय झालं? प्रिया म्हणते, मी आत्ता तिच्याकडे जाऊन आले. तिला म्हटलं, सांग मी तुला काही मदत करू का? पण नाही, ती माझं काही ऐकतच नाहीये. ती मला मदतच करू देत नाहीये आणि आता तर ती मला स्वयंपाकघरात उभंही करत नाहीये. यावर प्रीतम खूप हसत असतो. प्रीतम म्हणतो, अगं पारू आहे ती, अगं सवय आहे या सगळ्याची तिला. यावर प्रिया म्हणते, म्हणजे? प्रीतम म्हणतो, पारू यायच्या आधी आपल्या घरी सगळं काम सावित्री आत्या करायची, पण जेव्हापासून पारू आली आहे ना तेव्हापासून सावित्री आत्याला सुद्धा किचनमधून बाहेर काढलं. ती ना सर्व खूप प्रेमाने बनवते आणि तितक्याच प्रेमाने खाऊही घालते. प्रिया म्हणते, खरं आहे, पारू किती प्रेमाने करते ना सगळ्यांचं. प्रिया पुढे म्हणते, आदित्य दादा आणि पारू किती खुश आहेत ना इथे. म्हणजे बघा ना, इथे आपल्यासारखा बंगला, नोकर चाकर, सुखसुविधा असं काहीही नाहीये, पण या चाळीत प्रेम, शांती, विश्वास हे सगळं आहे आणि त्यामुळेच इथे सगळे खूप आनंदाने मिळून मिसळून राहत आहेत. प्रीतम म्हणतो, प्रिया आपण पण इथेच राहूया का? कशाला जायचं ना बंगल्यात? प्रिया म्हणते, प्रीतम मलाही आवडलं असतं पारू आणि दादासोबत इथे राहायला, पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की आता सगळ्या घराची जबाबदारी फक्त आपल्यावर आहे आणि पारू आणि आदित्य दादाला जर घरामध्ये आणायचं असेल ना तर तिकडे त्या बंगल्यात राहून आपल्याला आईंचं मन वळवायला लागेल. आता फक्त लवकरात लवकर आईंनी पारू आणि आदित्य दादाला माफ करून घरात घेतलं पाहिजे बस. आणि आपण जर इथे राहिलो ना प्रीतम तर हे सगळं कधीच शक्य नाही होणार. यावर प्रीतम म्हणतो, करेक्ट आहे. एवढ्यातच तेथे आदित्य येतो. आदित्य धावतच येऊन प्रीतमला मिठी मारतो. प्रीतम म्हणत असतो, अरे दादा काय झालं? अरे काही लॉटरी वगैरे लागली आहे का? आदित्य म्हणत असतो, नाही काही नाही ते. एवढ्यातच प्रीतम म्हणतो, 1 मिनिट, तू बाबांना भेटून आलायस ना? यावर प्रिया म्हणते, काय? आदित्य म्हणतो, तुला कसं कळलं? यावर प्रीतम सुद्धा हसू लागतो. यावर प्रीतम म्हणतो, तू बाबांना भेटल्या भेटल्या मिठी मारलीस, करेक्ट आहे. मी बाबांचाच परफ्यूम चोरून चोरून वापरत आलोय रे आयुष्यभर.
अरे घमघमाट सुटलाय बाबांच्या परफ्यूमचा. त्यावर प्रिया सुद्धा हसू लागते. प्रीतम म्हणतो कसं वाटलं. यावर आदित्य म्हणतो कामावरून येताना बाबा भेटले. ॲक्च्युली तुमच्या दोघांचा पायगुण आहे हा. तुम्हा दोघांमुळे माझी दिवाळी खरंच खूप छान जाते. आदित्य म्हणतो तुम्ही असे बाहेर का उभे आहात. चला ना आतमध्ये चला. त्यानंतर प्रीतम आदित्यला म्हणत असतो अरे दादा तो सावत्या खूप नीच आहे हा. आदित्य म्हणतो एक मिनिट काय झालं. प्रीतम म्हणतो म्हणजे मुलींना वगैरे छेडणं तर आहेच. अरे पण तुला माहिती आहे कोविडच्या वेळी आपण आपल्या कामदारांना काही पैसे दिले होते. त्यातले फक्त 5,000 त्याने पुढे केले आहेत. बाकी सगळे स्वतः घेतले आहेत. अरे त्यावर आदित्य म्हणतो तरी मला वाटतच होतं तो असं दम देऊन सुधारणाऱ्यातला नाही आहे. आदित्य प्रीतमला म्हणतो प्रीतम या सावत्याचा आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. यावर प्रीतम म्हणतो नाही नाही त्या कामगारांच्या कामाचं बघितलंय मी. त्यांना एक गृह उद्योग टाकून द्यायचं ठरवलंय. आदित्य म्हणतो ओके. प्रीतम म्हणतो त्या सावत्याचं काय करायचं ते बघू आपण. यावर आदित्य म्हणतो जे करशील ते फक्त जपून कर. त्यानंतर आदित्य म्हणतो की मी आलोच जरा फ्रेश होऊन आणि तो आत जातो. आदित्य आत गेल्यानंतर प्रिया म्हणते किती खुश आहेत ना दादा. अहिल्या इकडे विचार करत उभी असते. तेवढ्यातच तेथे श्रीकांत येतो. श्रीकांत म्हणतो अहिल्या अगं तुझा फोन वाजतोय लक्ष कुठे आहे तुझं. त्यानंतर अहिल्या फोन उचलते. गुरुजींचा फोन असतो. गुरुजी म्हणत असतात अहिल्या देवी उद्या लक्ष्मीपूजन आहे. अहिल्या म्हणते हो. गुरुजी म्हणतात पूजन मुहूर्तावरच व्हायला हवं. अहिल्या म्हणते हो गुरुजी उद्याची पूजा मुहूर्तावरच होईल. पुढे गुरुजी म्हणतात अहिल्या देवी घरात पुढची पिढी आलेली आहे. लक्ष्मी आली आहे घरात. त्यामुळे लक्ष्मीपूजन पुढच्या पिढीने म्हणजेच मुलांच्या आणि सुनांच्या हातूनच व्हावं. आता जी सून उत्तरदायित्व स्वीकारणार आहे तिच्याच हातून पूजा व्हायला हवी. तिच्या पावलांनी लक्ष्मी येईल. लक्षात असू दे. ठेवतो मी असं म्हणून गुरुजी फोन ठेवतात. श्रीकांत अहिल्याला विचारत असतो काय म्हणाले गुरुजी. अहिल्या म्हणते गुरुजी म्हणत होते की उद्याचं लक्ष्मीपूजन आपल्या मुलाने आणि सुनेनेच करावं. श्रीकांत म्हणतो म्हणजे उद्याचं लक्ष्मीपूजन. अहिल्या म्हणते प्रीतम आणि प्रिया करतील. असं म्हणून अहिल्या तेथून निघून जाते. दुसरीकडे प्रीतम प्रियाला म्हणत असतो आज ना मी खूप खुश आहे प्रिया. फायनली माझी आणि दादाची भेट झाली आज. प्रिया म्हणते खरंच आज पारू आणि आदित्य दादांसोबत दिवस कसा गेला ना कळलंच नाही. खूप मस्त वाटलं. आणि तो छोटा गोपाळ किती गोड होता ना. प्रीतम म्हणतो हो ना त्याने अगदी लहानपणीची आठवण करून दिली ना. प्रिया म्हणते खरं आहे. खरं सांगू प्रीतम आता ना माझी फक्त एकच इच्छा आहे. पारू आणि आदित्य दादा लवकरात लवकर घरात एकत्र आले पाहिजे बस. प्रीतम म्हणतो तेही लवकरच होईल पूर्ण. लवकरच आपलं सगळं कुटुंब एकत्र असेल. दुसरीकडे दिशा दामिनीला म्हणत असते मला सांगा तुमच्या अहिल्या वहिनी काही डोक्यावर पडले आहेत का. इतक्या वर्षात या घरात असून सुद्धा तुम्हाला कधी लक्ष्मीपूजनाचा मान दिलाय त्यांनी. मग ती काल आलेली प्रिया गावठी तिला दिलाय त्यांनी तो मान. दामिनी म्हणते काय त्या प्रियाला या वर्षी लक्ष्मीपूजनाचा मान दिलाय वहिनींनी. मला तर वाटलं होतं ती प्रिया गावाकडची आहे फडतूस आहे तिला मी असं मॅनेज करेन असं वाटलं होतं. पण नाही ती कानामागून आली आणि तिखट झाली. मला कळतच नाहीये तिच्यासोबत कसं डील करायचं. यापूर्वी दादा आणि वहिनी करायचे ही पूजा आणि आता प्रिया आणि प्रीतम. म्हणजे त्या प्रियाच्या आधी मी या घरात येऊन इतके वर्ष या घरात राहून मला काही नाही मान. दिशा म्हणते पण न्यू सासू मॉम तुम्ही नका इतका ट्रेस घेऊ. आजवर या घरात जरी तुम्हाला हा मान मिळाला नसेल तरी सुद्धा आता तुमच्या स्वतःच्या सुनेला हा मान मिळणार आहे. तुम्ही बघाच लक्ष्मीपूजनाच्या पूजेला मीच बसणार आहे. त्यावर दामिनी हसूनच म्हणते ऐक ना दिशा तू स्वप्न बघतेय सगळं आणि तेही उघड्या डोळ्यांनी. पण एक सांगू का या घरात आपल्यासारख्यांची स्वप्न नाही पूर्ण होत. त्यावर दिशा म्हणते न्यू सासू मॉम मी उगाच अशी फालतू स्वप्न नाही बघत. मला खात्री आहे तुम्ही बघाच या वर्षीचं लक्ष्मीपूजन मी करणार आहे. दामिनी म्हणते हो एक विचार आणशील डोक्यात मी सांगते. प्रीतम आणि प्रिया असताना कसा चान्स मिळणार तुला. वहिनी बसू देणार आहेत का तुला. यावर दिशा म्हणते प्रीतम आणि प्रिया परत आलेच नाहीत तर त्यांना कसा चान्स मिळणार आहे. दामिनी म्हणते एक मिनिट दिशा थोडासा बुद्धीला ताण दे हा. त्या प्रीतमला थोडं जरी खर्चटलं ना तर तो आदित्य पळत येईल पुन्हा या घरात आणि त्याच्या मागून ती फडतूस भिकारी मोल करीन आणि ती परत हलणार नाही हा इथून. त्यामुळे जे काही करशील ते किमान विचार करून कर.
त्यानंतर दामिनी म्हणते म्हणे प्रीतम कसा येणार परत बावळट कुठली. त्यानंतर दिशा म्हणते बापरे न्यू सासू मॉम तुम्ही कधी कधी खूपच इंटेलिजंट वाटता हां. काय स्मार्ट ओपिनियन दिलाय तुम्ही. बरं एक काम करा खूप उशीर झालाय ना तुम्ही जा झोपायला जा मी बघते. दामिनी म्हणते मी जाते तू विचार कर. दिशा लगेच दामिनीला गुड नाईट असं म्हणून दामिनीला तेथून घालवून देते. त्यानंतर दिशा एक फोन लावते आणि एका माणसाला सांगत असते त्या प्रिया आणि प्रीतमला काहीही करायचं नाही आहे. आपला आजचा प्लॅन कॅन्सल. तो माणूस म्हणत असतो मॅडम माझ्या समोरच आहे मी ठोकूनच टाकतो. त्यावर दिशा म्हणते ए तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. आजचा प्लॅन कॅन्सल कळलं असं म्हणून दिशा त्याला फोन ठेवायला सांगते. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया दोघेही येत असतात. एवढ्यातच तो टेम्पो प्रीतमच्या गाडीच्या समोरून जातो. प्रिया जोरानेच प्रीतम असं ओरडते परंतु तो टेम्पो बाजूने कट मारून निघून जातो. प्रिया आणि प्रीतम खूप घाबरलेले असतात. अहिल्या इकडे प्रिया आणि प्रीतमची वाट बघत असते. श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो अहिल्या अगं येतील ते. श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो अहिल्या मी काय म्हणतो आपल्या स्टाफला दिवाळी बोनस वाटप करायचं आहे तर उद्या करूया का. यावर दिशा म्हणते पण ते काम तर दरवर्षी आदित्य करायचा यावर्षी मी करू. यावर श्रीकांत म्हणतो दिशा थांब जरा. पुढे दिशा म्हणते अच्छा थांबते मग मी आदित्यला फोन करून बोलवते यावर्षी पण त्याच्याच हातून बोनस वाटप करूयात. यावर अहिल्या जोरानेच म्हणते थांब उद्याचा बोनस प्रीतम आणि प्रिया वाटतील. दिशा म्हणत असते का. एवढ्यातच तेथे प्रिया आणि प्रीतम येतात. दामिनी म्हणत असते या या या. काय प्रीतम प्रिया कुठे गेला होता तुम्ही. प्रीतम म्हणतो कुठे गेलो होतो म्हणजे अगं तुला सांगून नाही का गेलो होतो शॉपिंगला चाललोय म्हणून तर तिकडेच होतो. अगं शॉपिंग करता करता फिरता फिरता वेळ कसा गेला ना तेच नाही कळलं. दामिनी म्हणते हो अरे अशी कशी विसरले. तुम्ही लक्ष्मीपूजनच्या शॉपिंगसाठी गेला होतात ना करेक्ट. तुम्ही काय घेतलं लक्ष्मीपूजनासाठी. लगेच दिशा म्हणते न्यू सासू मॉम शॉपिंगला गेले होते तर शॉपिंग बॅग कुठे आहे त्यांच्या. दामिनी म्हणते करेक्ट मला तेच विचारायचं होतं. लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी गेला होता ना तुम्ही. कुठे आहेत शॉपिंगच्या बॅग्स. अच्छा पाठवून येत आहेत का. बघते बघते. प्रीतम म्हणतो हां ते शॉपिंगच्या बॅग्स नाही आहेत कारण काही पसंतच नाही पडलं. हां म्हणजे आम्ही खूप फिरलो काहीच आवडलं नाही मग असंच फिरलो आणि आलो. प्रियासुद्धा यावर हो असं म्हणत असते. दामिनी म्हणते अच्छा म्हणजे फक्त विंडो शॉपिंगच केली का. बरं बरं काहीच नाही घेतलं का आणि तरीसुद्धा एवढा उशीर. एवढ्यातच श्रीकांत म्हणतो ते मूवीला गेले असतील ना. हो ना. यावर प्रीतम म्हणतो अरे हो मूवी पण बघितला आम्ही ते जरा डोक्यातून निघून गेलं होतं. यावर दामिनी म्हणते हां बरोबर दादासाहेब म्हणाले होते की तुम्ही मूवीला गेलायत म्हणून. कोणता मूवी बघितला. त्यानंतर दामिनी अहिल्याला म्हणते वहिनी साहेब तुम्हीच विचारा ना कोणता मूवी बघितला कुठे होता कुठे लागला होता शो विचारा. त्यानंतर अहिल्या रागानेच प्रीतमजवळ जात असते. एवढ्यातच श्रीकांत म्हणतो अहिल्या सण आहे नको. त्यानंतर श्रीकांत म्हणतो प्रिया प्रीतम उद्या तुम्हाला खूप कामं आहेत हां म्हणजे लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि हो आपल्या स्टाफला दिवाळी बोनस वाटप करायचं आहे. खूप उशीर झालाय तुम्ही जा फ्रेश व्हा. श्रीकांतने असं सांगितल्यानंतर प्रिया आणि प्रीतम तेथून निघून जातात. प्रिया प्रीतम आपल्या रूममध्ये आलेले असतात. प्रिया म्हणत असते काय हे प्रीतम शॉपिंगला जातो म्हणून सांगितलं तर निदान दाखवण्यापुरती तरी शॉपिंग करायला हवी होती ना. हातात बॅग्स तरी दिसल्या असत्या. प्रीतम म्हणतो मान्य आहे मला चुकलंय माझं आय एम सॉरी. प्रिया म्हणत असते तुम्ही पण ना. यावर प्रीतम म्हणतो ए तू सुद्धा आठवण करून दिली नाहीस मला. प्रीतम म्हणतो नाही म्हणजे तुम्ही बायका म्हणजे शॉपिंग म्हटलं की एरवी उड्या मारत तयार होता मग आज काय झालं. त्यावर प्रिया म्हणते प्रीतम पारू आणि आदित्य दादाला भेटायला जाताना शॉपिंग वगैरे कसं लक्षात राहील. प्रीतम म्हणतो ते पण आहेच म्हणा पण छान वाटलं ना. प्रिया म्हणते खरंच. तेवढ्यात तेथे श्रीकांत येतो. श्रीकांत म्हणतो काय रे काय तुमचं प्लॅनिंग करायचं तर ते फुल प्रूफ तरी करायचं ना. तुम्ही दोघं आदित्य आणि पारूला भेटायला गेला होतात हे अहिल्याला ऑलरेडी कळलं होतं. प्रीतम प्रिया म्हणतात काय. प्रीतम म्हणतो तिला कळलं तर मग ती बोलली कशी नाही आम्हाला काही. प्रिया म्हणते हो आई चिडल्या नाहीत आमच्यावर आणि त्यांनी आम्हाला कसला जावई नाही विचारला. श्रीकांत म्हणतो कारण तेथे दिशा होती आणि जर दिशाच्या समोर अहिल्या तुमच्या अंगावर ओरडली असती तर दिशाला आनंदच झाला असता ना आणि घरच्या वादामुळे दुसऱ्यांना आनंद झालेला अहिल्याला अजिबात आवडत नाही. यावर प्रीतम म्हणतो नशीब वाचलो बाबा.
श्रीकांत म्हणतो, अहिल्यापासून वाचलायस? पण माझ्यापासून कोण वाचवणार आहे तुम्हाला? श्रीकांत म्हणतो, तुम्ही काहीतरी लपवून आणलायत, हे बघितलं मी मागाशी. काय घेऊन आलायत? प्रिया आणि प्रीतम म्हणत असतो, काही नाही. कुठे काय? काही नाही. श्रीकांत म्हणतो, माझ्या पारूने माझ्यासाठी नक्की काहीतरी दिलं असणार आहे. चला द्या ते. त्यानंतर प्रिया तेथे असलेला एक डब्बा घेते आणि डब्बा खोलून श्रीकांतच्या समोर पकडते. श्रीकांत म्हणतो, अरे लाडू? श्रीकांत त्यातील एक लाडू घेतो आणि खातो. पुढे श्रीकांत विचारत असतो, कसे आहेत ते दोघे? यावर प्रिया म्हणते, बाबा, पारू आणि आदित्य दादा आपल्या सगळ्यांना खूप मिस करतायत. कधी एकदा आई त्यांना माफ करतील आणि पुन्हा या घरात घेतील याची वाट बघतायत. त्यानंतर श्रीकांत ते लाडू मागत असतो. श्रीकांत म्हणत असतो, दे ते लाडू, दे मला. अहिल्याला देतो मी. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.